राज्यात 30 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा आहे। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची ही माहिती आहे। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं पालिकेचं आवाहन आहे। तर राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आज मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडतोय। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा आहे। साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले। वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडलाय। अनेक ठिकाणी पाणी साचलंय। उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडलाय। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। तर हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी मात्र आता पुन्हा संकटात सापडलाय। सीना नदीच्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पूर ओसरायला सुरुवात झाली आहे, मात्र शेतात पाणीच पाणी आहे। तिऱ्हेतील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची ही माहिती समोर येते। सीना नदीच्या महापुराचा जिल्हा परिषद शाळांना देखील फटका बसलाय। जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचं नुकसान झालंय। शाळेच्या इमारतीला तडे पडलेत। सांगलीहून उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचले। पाणी आल्यानं मार्गावरील वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे। सततच्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेलाय। उमरखेडच्या रहीमनगरमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। पावसाचं पाणी थेट घरात शिरलंय। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। नाले सफाई न झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी लगावलाय। तर तिकडे हिंगोलीत कयाधू नदीचं पाणी थेट कंपनीत शिरलंय। लाखो रुपयांच्या मशिनरी पाण्यात बुडाल्यात। कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। साताऱ्यात अतिवृष्टीमुळे कुंभारली घाट खचलाय। कराड चिपळूण रोडवर दरड कोसळली आहे। जीव धोक्यात घालून वाहन चालक या घाटातून प्रवास करतात। ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। विदर्भात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। आमदार रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत। सोयाबीन, कपाशी पिकांची पाहणी केली। सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 8 दिवसात दुसऱ्यांदा सीना नदीला महापुराचा धोका निर्माण झालाय। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परभणीत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याकरता जागा देण्यात आली आहे। बीडमध्ये बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन नगरपालिकेने नागरिकांना केलंय। तात्काळ निर्णय घ्या, नाहीतर तीव्रता वाढेल। शेतकऱ्यांना लवकर मदत द्या, कर्जमाफी करा। शेतकरी नेते अजित नवले यांनी हा इशारा दिलाय। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे महावितरणच्या सबस्टेशनमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। सबस्टेशनच्या कंट्रोल युनिटमध्ये पाणी शिरलंय। पाणी शिरल्यानं 30 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय। तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीला
1 कोटींचा निधी देण्यात आलाय. परांडातील पूरग्रस्त महिलांसाठी साड्यांचं वाटप करण्यात आलं, तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही मदत करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलाय. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. अजित पवारांनी पूरग्रस्तांना धीर दिलाय. पूरग्रस्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे अजितदादांनी संवाद साधला. धाराशिवमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. शहरातील मांजरा नदीला पूर आलाय. नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूरच्या रिधोरे गावात अतिवृष्टी आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. नुकसानग्रस्त भागाची सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलाय. साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. खटावच्या चोराड्यात पावसाने बटाट्याचं पीक पाण्यात गेलंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर हिंगोलीत कयाधू नदी ओव्हरफ्लो झालीय. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. लातूरमध्ये प्रहार संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलंय. आंदोलनात बच्चू कडू सहभागी झाले. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आंदोलकांची आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावात कयाधू नदीचं पाणी शिरलंय. कोंढूर डिग्रस गावातील महादेव मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेली आहे. नागपूरच्या तेलगाव, दाढेरा आणि तिडंगी गावात अतिवृष्टी पाहायला मिळाली. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. मुंबईतील बेकायदा नर्सिंग होम विरोधात कारवाई नाहीच. हायकोर्टाकडून गंभीर दखल. 2 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. तर मुंबईचा वैभवशाली इतिहास आता एका क्लिकवर मिळणार आहे. डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा हा उपक्रम आहे. बेस्टला आता पूर्ण वेळ महाव्यवस्थापक मिळाले, तर सोनिया सेठी यांच्याकडे बेस्टची धुरा सोपवण्यात आली आहे. तर महापालिका अभियंत्यांचा एक दिवसाचा पगार शेतकऱ्यांसाठी देण्यात आलाय. म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा हा निर्णय. दरवर्षी मुंबईत केवळ 35,000 विवाहांची नोंदणी होतीये. मुंबई महापालिकेने खास जलद नोंदणीची ही सुविधा सुरू केली आहे. ठाण्यात दुकानासाठी स्वस्तात गाळा मिळतोय. म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने आता जोडणार आहे. CSMT इथे भुयारी मार्ग तयार केल्यानं हजारो प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. CSMTचा फलाट 18 सुमारे 80 दिवस बंद राहणार आहे. पायाभूत कामं करण्याकरता सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामं आता हाती घेण्यात आली आहेत. तर वरळीत आता लवकरच मिनी BKC होतीये. 6.40 हेक्टर जागेवरील वरळी दुग्धशाळेचा विकास होणार आहे. आज मध्य पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक आहे. काही उपनगरीय गाड्यांची सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर मुंबईत बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई होणार असल्याचा इशारा मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. मुंबई महानगरातील कोंडी सोडवण्याकरता AIचा वापर होतोय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. उधना भुसावळ मार्गावर पहिली अमृत भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार. कर्नाटकातील ऊस गाळप धोरण महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मुळावर. हंगाम लवकरच सुरू करण्याची
महाराष्ट्रातील कारखान्यांची मागणी. सिद्धार्थ उद्यानात सिंहाची डरकाळी, वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणले 6 नवीन सिंह. महापालिकेत ऑक्टोबरमध्ये नवे सहाय्यक आयुक्त रुजू होणार आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालाय. 5 वर्षात महाराष्ट्रातील बालहृदय विकार दुप्पट झालाय. बालहृदयाचा धोका वाढलाय. परभणीत शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं भीक मागू आंदोलन आहे. नागरिकांकडून 1 रुपया भीक मागून निधी गोळा करण्यात आलाय. दसरा मेळाव्याकरता आज शिवसेनेची बैठक आहे. वांद्र्यातील रंगशारदामध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर कोल्हापुरात खड्डे, आमदार क्षीरसागर संतापले. राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापले. 10 दिवसात रस्ते सुधारा, अन्यथा अधिवेशनात हक्कभंग आणू असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला. तर ईडीच्या भीतीनं पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50,000 कोटी पडतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी विरोधकांवर केलाय. काँग्रेस अजूनही सुधरत नाहीये. आम्ही कर कमी केला पण ते अजूनही लुटतायत. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसच्या कार्यकाळात बिहारमधून IAS अधिकारी व्हायचे आता मजूर होतात. 20 वर्षांपासून मतचोरांचे हे राज्य आहे. आता बदल घडवण्याची वेळ आहे. प्रियंका गांधींचे हे वक्तव्य आहे. कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलंय. टेबलवर बसून काम करू नका. भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना माध्यमांसमोरच सुनावलं. ठाण्यात दिव्यांग नागरिकांना किट वाटप करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. दिव्यांग मंत्रालय करणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य. संघाच्या शताब्दी सोहळ्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी संघभूमीचा नव्हे तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी युवक चिपळूण शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या माध्यमातून नवरात्रीनिमित्त महिलांना 11 मंदिरांचं देवदर्शन. जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाणांनी केलं कौतुक. बेळगावमध्ये शेकडो तरुण तरुणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी. मुसळधार पावसात देखील नागरिकांचा सहभाग. मुंबईच्या दादरमध्ये शिवभवानी सेवा मंडळाची आई भवानी विराजमान. मंडळाला 55 वर्ष पूर्ण. अगदी छोट्याशा जागेत सुंदर सजावट करण्यात आली आहे. तर सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात असल्याचा दावा लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत करण्यात आली आहे. नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट्सचं वाटप करण्यात आलं. सीना नदीच्या परिसरात आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबांचे हाल झाले. कांद्याचे भाव सध्या कवडीमोल झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. कांदा बियाणं टाकण्याचा हंगाम सुरू झाला असून बियाणाचे दर गगनाला भिडल्यानं शेतकरी हताश झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी मोसंबी फेकून दिल्या. नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत 8 घरं चोरट्यांनी फोडली आहेत. 1,25,000 रुपये रोख रक्कम लंपास झाली. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये राडा झालाय. तक्रार करण्यासाठी आलेले तरुण आपापसात भिडले. काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपुरात ड्रग्ज खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. एका आरोपीचा शोध सुरू आहे.
ड्रग्जसह 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जयंत गोवर्धनवर 44 आणि 53 असे एकूण 97 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मिराव हाईंदर मधील लिफ्टला आग लावणारा युवक सीसीटीव्हीत चित्रित झालाय. लिफ्टला आग लावणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध सुरू आहे. तर आशिया कप 2025 हा रोमांचक अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय. आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्माकडे 1 कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार आहे. योजनेकरता 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा आहे. मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची मात्र बोळवण झाली आहे. शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलंय. ठाण्याला पावसाने झोडपून काढलंय. रात्रीपासून ठाण्यात धोधो पाऊस आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मुंबई महापालिकेने अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली. 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टर्सवर कारवाई झाली. 7 ते 12 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत धडक कारवाई करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.